जाती अंत व अल्पसंख्याक संघर्ष समिती युवा आघाडीच्या वतीने कायदा व सुव्यवस्था शांतता अबाधिततेसाठी आवाहन. माननीय पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना निवेदन. दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी सोलापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त निघालेल्या मोर्चातील काही हुल्लडबाज तरुणांनी कोंतम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी काढण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती DYFI अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॅप्टन गोदूताई पुरळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माझ्या नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. सोलापूर शहरात झालेल्या तेलंगणाचे आमदार टी राजसिंग आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली. तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांच्या माथी भडकवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजसिंग आणि नितेश राणे यांनी केले आहे. म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेशबंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी निघालेल्या आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करून अनेक दुकानांची नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. मात्र त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व जाती धर्मातील मानवतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकंटकाविरुद्ध पाऊल उचलल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सोलापुरात थारा नाही, जणू असा संदेशच अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती DYFI आणि गोदूताई पुरळेकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना रे नगरच्या चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडू नये असे आवाहन केले. तर युसुफ मेजर यांनी 6 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रसंगी रंगप्पा मरेडी, मान्यारप्पा पंदेपलोलू, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अखिल शेख, विक्रम कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, रफिक काझी, नरेश दुगाने, दाऊद शेख, दीपक निकंबे, शंकर म्हेत्रे, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, अमित मंचले, नरसिंग म्हेत्रे, युसुफ शेख, संजय ओंकार, श्रीकांत कांबळे, शहाबुद्दीन शेख, वसीम मुल्ला, अप्पाशा चांगले, हसन शेख, श्याम आडम आणि इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी आपण माननीय पोलीस आयुक्त यांना भेटलेलो आहोत. सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती तसेच जातीअंत संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना आपण 2 निवेदन त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. त्या निवेदनाद्वारे आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की परवा दिवशी सोलापुरामध्ये त्या 2 आमदारांनी या ठिकाणी येऊन अक्षेश भाषण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे सोलापूर शहरातील शांतता या ठिकाणी भंग होण्याची संभावना निर्माण झाली होती, परंतु पोलिसांनी वेळेवर त्याची दक्षता घेतल्यामुळे या सोलापूर शहरामध्ये मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. सर्वप्रथम मी पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर त्याचा बंदोबस्त केला. आज आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे की भविष्य काळामध्ये या 2 माणसांना आणि असे जातीतेढ निर्माण करणारे आमदार, मंत्री, कोणी खासदार असू दे, शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी सुलतानिया मस्जिद, कन्ना चौक आणि त्या मधलामती परिसरामध्ये केलेले धिंगाणा त्यासंबंधी काही लोकांना अटक केलेली आहेत आणि संबंधित दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल केलेले आहेत. तर पोलिसांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये सोलापूर शहरात ही शांतता असली पाहिजे. सर्व सोलापूर वासियांना माझी अशी विनंती आहे की आपण सोलापूर शहर हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोकांनी या ठिकाणी गुणगोविंदाने या ठिकाणी राहायचे आहे, अशी या ठिकाणी मी त्यांना कडकडीची विनंती करतो. त्यामध्ये भाकरी मिळायला पाहिजे.
किती तरुण मुलं आता बहकलेले आहेत, त्यांना समजवणारे लोक पाहिजेत. उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा. हे करणारे करून जातात, पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो. कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत, तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात, आपल्याला सुखाने ठेवतात. याच्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार मानते. शहरामध्ये 2 दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, त्याचबरोबर जातीयंत संघर्ष समिती आणि डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि सांप्रदायिकता पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे. आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे. ही जी मूल्य आहेत ही मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे. कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे. या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे ते अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनतासुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे आणि आपण सर्वजण राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्यता जोपासली पाहिजे, हे आमचं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत. जानेवारीला सोलापूरमध्ये वक्फ बोर्डच्या जागा घेण्याकरिता भाजपचे 2 आमदार, एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेले आहेत. आणि अशा वेळेस या लोकांवर जे आले होते आमदार लोक, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या आयोजकांवर सुद्धा कार्यक्रम केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई होणं गरजेचं आहे. कारण शासनाने आदेश काढलेला असताना सुद्धा 6 तारीख ते 21 तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं असताना सुद्धा पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिलं, हे चुकीची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे गोदूताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या पुढाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण, ज्या ठिकाणची कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोक गुण्यागोविंदाने कष्ट करून खातात. अनेक लोक असे आहेत की जे कष्ट केल्यावर त्यांचं घर चालत नाही. अशा ठिकाणी येऊन सुद्धा वातावरण बिघडवणं आणि निघून जाणं हा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गोदूताईमध्ये झालेला आहे. याकरिता आम्ही आज गोदूताईच्या वतीने शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही आलो व SP साहेबाला निवेदन दिलेलं आहे.